ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर आता आपण इथे असं पाहतो की साक्षीने कोर्टात जी काही माती खाल्लेली असते त्यानंतर आता तिच्यावरती दामिनी खूपच जास्त चिडलेली असते आणि तू हे सगळं का केलं, कशासाठी केलं, कोणी सांगितलं होतं हा नसता आगाऊपणा करायला, असे भरपूर प्रश्न ती तिला विचारत असते। त्याबरोबर आता साक्षी म्हणत असते की मॅडम हे सगळं काही मला प्रियाने सांगितलं होतं आणि तिने जसं जसं सांगितलं मी फक्त तसं फॉलो केलं असं देखील ती म्हणते। आता साक्षी सांगायला लागते की प्रिया तिला म्हणाली होती की हे बघ तू उगाचच्या उगाच त्या दामिनीच्या नादी लागू नकोस, ती दामिनी तुला अडकवायला बघते, अगं ती पक्की हुशार बाई आहे। जर तू कोर्टामध्ये असं सांगितलंस की हो तू आश्रमात गेली होतीस तर त्या दिवशी मी दिलेली साक्ष खोटी ठरेल। 2 वर्ष आपण कोकलून बोंबलून हेच सांगतोय की तू आश्रमात आली नव्हतीस आणि जर आश्रमात तू पोहोचली होतीस हे आपण सांगितलं तर माझी साक्ष खोटी ठरेल आणि जर माझी साक्ष खोटी ठरेल तर आपल्या केसचा पायाच अगदी खचून जाईल। आता तू ठरव तुला काय करायचं आहे। ती दामिनी तुझं ब्रेन वॉश करते, अगं तिला स्वतःला जिंकायचं आहे। उद्या काय जरी ती हरली तरीसुद्धा ती हेच सांगेल की माझ्या अशिलाने माझ्याशी खोटं सगळं सांगितलं होतं आणि त्यामुळे मला केस हरावी लागली, म्हणून मी केस हरले आणि सिम्पती गेन करेल। पण तुझं काय, तू हरशील ना, अडकशील ना या सगळ्यात। त्याबरोबर आता साक्षीला हे सगळं पटतं, प्रिया बरोबर बोलते असं वाटतं आणि त्यामुळे मग ती कोर्टामध्ये दामिनीने जे काही सांगितलेलं असतं ते सगळं न सांगता असंच सांगते की मी आश्रमात नव्हते। त्याबरोबर आता हे सगळं ऐकून दामिनी पुन्हा डोक्याला हात मारून घेते आणि म्हणत असते कशी येते ग तुमच्या तेवढी बुद्धी, म्हणजे कसं सुचतं तुला आणि तुझ्या बापाला एवढं सगळं, यांच्याकडून येते चांगल्या माणसांचं न ऐकणं आणि फक्त वाईट माणसांचंच ऐकणं, वाईटच मार्गांनी सगळं करणं, यांच्याकडून शिकलीस ना लहानपणापासून। नाही तुझी चूकच नाही आहे ग, तुझ्या वडिलांचे संस्कार, त्याच्यामुळे तू बुद्धीचा वापरच करत नाहीस ना, कारण संस्कारच नाही बुद्धीचा वापर करण्याचा। त्याबरोबर लगेचच आता महिपत म्हणत असतो ओ दामिनीबाई तुम्ही, त्यावर दामिनी म्हणते ओ गप्प बसाव, जर मुलीला थोडी अक्कल शिकवली असती ना तर आज ही वेळ आली नसती। इथे मी तिला सोडवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करते आणि तुमची मुलगी त्या कोण कुठल्या प्रियाचं ऐकते आणि माझ्या विरोधातच कोर्टात बोलते। नशीब असं नाही म्हणाली की मीच खून केला विलासचा, नाहीतर उद्या तेही कोर्टात जा आणि कबूल कर, काय तू तेवढंच करायची बाकी राहिलीस, आता तू तेच कर। त्याबरोबर आता मात्र साक्षी घाबरते, दामिनी खूप जास्त तिच्यावरती चिडलेली असते आणि ती तिला ओरडत असते। ती म्हणत असते अगं मला वाटलं होतं तुला थोडी तरी अक्कल असेल, पण तू तर तुझ्या वडिलांपेक्षा जास्त माठ निघालीस। त्याबरोबर साक्षी म्हणत असते मॅडम माझं चुकलं, पण आता काय करायचं ते तुम्हीच सांगा। त्याबरोबर महिपत म्हणतो अरे आपल्याकडे आहे ना एकदम सोपा पर्याय। त्याबरोबर आता दोघीही त्याच्याकडे बघतात तर महिपत म्हणतो अरे असं बघू नका, खरंच पर्याय आपल्याकडं, आपण एक काम करू, आपण काय करूया, आपण त्या प्रियाला थोडे दिवस गायब करू। प्रिया जर गायब झाली तर मग सगळ्यांचं लक्ष ह्या गोष्टीवरून हलून जाईल की साक्षी असं काही म्हणाली होती, ती कोर्टात होती भीती, आणि मग नंतर आपण साक्षीची साक्ष बदलू की ती कोर्टातच गेली, ती आश्रमात गेलीच नव्हती, असं आपण करून घेऊ। त्याबरोबर दामिनी महिपतला विचारते कधीच शाळेत गेला नाहीत ना तुम्ही, कधीच नाही, म्हणून ह्या अशा फुकट गोष्टी सुचतात ना तुम्हाला। कोर्ट म्हणजे काय वाटतं नेमकं, हां तुमचा सट्ट्याचा डाव जो कधी उलटापालटा फिरू शकतो असं असतं ते, इतकं सोपं नसतं। कोर्टात खोटं बोलणं, कोर्टात बाजी फिरवणं, कोर्टात डाव पलटी होणं, कोर्टात हे सगळं घडण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, खूप मेहनत करावी लागते। तुमच्या मनात आलं आणि तुम्ही आज कोर्टात जाऊन हे स्टेटमेंट दिलं, तुमच्या मनात आलं आणि तुम्ही उद्या कोर्टात जाऊन दुसरं स्टेटमेंट दिलं, असं जर कोर्टात सारखं स्टेटमेंट फिरवलं ना तर गुन्हेगार राहायला लांब, ज्याचा अशील आहे तो राहिला लांब, पहिले अटक तुम्हालाच होईल, कळलं का। त्याबरोबर महिपत म्हणतो बापरे असं पण असतं। त्यावर दामिनी म्हणते असं पण असतं नाही, असंच असतं कोर्टात, कळलं। त्याबरोबर मात्र आता साक्षी म्हणत असते मॅम आता तुम्ही काय करायचं ते तुम्हीच सांगा। त्याबरोबर लगेचच दामिनी म्हणते नाही मी कशाला, ती प्रिया आहे ना तिला विचार जाऊन काय करायचं ते पुढे, आणि हो तिला आणखीन एक गोष्ट सांग, तिने कुठल्या कॉलेजमधून LLB कंप्लीट केलं आहे ना ते मला पाठवून दे आणि त्या कॉलेजचं नाव आणि फोटोसुद्धा दे, म्हणजे जरा मलासुद्धा कळू शकेल ना की मी कुठे कमी पडले आणि ती कुठे चांगल्या कॉलेजमध्ये शिकली ते। त्याबरोबर साक्षी म्हणते मॅडम अहो तुम्ही चिडू नका। त्याबरोबर दामिनी म्हणते अगं मूर्ख मुली कशी चिडू नको बोलतेस तू, अर्जुन पुराव्यानिशी सिद्ध करत होता की तू त्या दिवशी त्या आश्रमात गेली होतीस आणि तू फक्त तोंडी खोटं बोलत होतीस की तू तिथे गेली नव्हतीस। कोर्ट विश्वास कोणावर ठेवणार, पुराव्यावरच ना, म्हणजे सिद्ध काय झालं, तू खोटं बोलतेस, अर्जुन खरं बोलतोय।
तू खोटं का बोलतेस? सांग ना, तुला खोटं बोलायची काय गरज आहे? तू तिथं गेलीस म्हणजे तूच त्या माणसाचा खून केलास असं होत नाही. ही गोष्ट मी तशी ना अशी कोर्टासमोर मांडलीच होती. पण जर तू खरं कबूल केलं असतंस ना स्वतःच्या तोंडाने की हो बाबा मी गेले होते त्या आश्रमात, सांगितलं असतंस ना काहीतरी खोटं, तर तिथे आपण सेफ झालो असतो. एक पॉईंट आपल्या खिशात आला असता. पण नाही, मूर्खपणा केलास ना तू. त्याबरोबर आता लगेचच महिपत म्हणत असतो, ओ मॅडम, माझ्या पोरीला एवढं बोलू नका. आजपर्यंत कधी मी एवढा ओरडलो नाही आहे तिच्यावरती. त्यावर दामिनी म्हणते, त्याचेच प्रताप आहेत हे. त्याचेच प्रताप आहेत. तुम्ही तुमच्या मुलीला जर तेव्हाच ताब्यात ठेवलं असतं ना, तर आज तिच्या हातून कोणाचा खूनच झाला नसता. आणि जर खून झालाच नसता ना, तर हे सगळं घडलंच नव्हतं. पण मी काय सांगते तुम्हाला, तुम्ही स्वतःचे किती मोठे अट्टल खुनी आहात. त्याबरोबर महिपत म्हणतो, ओ मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे आपण कुणाचा बी. त्यावर दामिनी म्हणते, माहिती आहे तुम्ही कोणाचाच खून करत नाही, स्वतःचे हात बरबटवून घेत नाही, तुम्ही लोकांकडनं कामं करून घेता. पण जेव्हा कधी हे सगळं सगळ्यांच्या समोर येईल ना शिखरे, तेव्हा तुम्हाला इतकं महागात पडणार आहे ना, हे खरंच तुम्हाला समजेल तेव्हा. त्याबरोबर महिपत म्हणत असतो, कशाला महागात पडणार आहे आपल्याला? आपल्या दामिनीबाई आहेत ना आपल्याला सोडवायला. त्यावर दामिनी म्हणते, मी आणि तुमची केस? नाही रे बाबा नाही. काय वेळ लागलं की काय मला? आता एकदा घेतली आहे ना तुमची केस, तेवढीच पुरेशी आहे. नाकी तोंडी आलं आहे माझ्या सगळं पाणी. आता नको पुन्हा तुमच्याबद्दल आणि तुमच्याबरोबर काम. त्याबरोबर आता साक्षी म्हणत असते, मॅडम प्लीज तुम्ही असं नका बोलू. काय करू ते मला तुम्हीच सांगा. त्यावर दामिनी म्हणते, प्रियाने फसवलं ना तुला, मग आता आपण प्रियाला फसवायचं. कोर्टात आता तू हे सांगायचं की हा खून प्रियाने केला होता. मग आता जसं जसं दामिनी साक्षीला प्रियाबद्दल सांगते, तसं तसं सगळं कोर्टात सांगायला साक्षी तयार होते. कोर्टाची पुढची तारीख आलेली असते. आता कोर्टात साक्षी हजर होते. साक्षी सगळ्यात अगोदर कोर्टात जजची माफी मागत म्हणते, माझं चुकलं. मला आज कोर्टासमोर बऱ्याच काही गोष्टींचा खुलासा करायचा आहे. सगळ्यात मोठी आणि पहिली गोष्ट, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ज्याप्रमाणे म्हणाले होते की मी 13 तारखेला पार्टीला गेलेच नव्हते, 11 तारखेला गेले होते, तर ही गोष्ट खरी आहे. मी 13 तारखेला पार्टीला गेले नव्हते. 13 तारखेला मी मधुकर पाटील यांच्या आश्रमावरती गेले होते. पण मी तिथे कोणतेही खून वगैरे करण्याच्या हिशोबाने गेले नव्हते. मी तिथे विलास काकांना भेटायला नाही तर मधु काकांना भेटायला गेले होते. आणि मला तिथे जाऊन मधुकर पाटील म्हणजेच मधु काका यांना सांगायचं होतं की तुम्हाला जी काही माझ्याकडून रक्कम हवी आहे, कितीही रक्कम, अगदी मी त्यांना 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत रक्कम द्यायला तयार होते. पण मला ती जमीन हवी होती हे मी त्यांना सांगायला तिकडे गेले होते. मला वाटलं लकीली जर मी एवढी मोठी रक्कम त्यांना सांगितली तर ते मला जमीन द्यायला तयार होतील. पण मी तिथे गेल्यावर बघितलं की प्रिया ही पैसे चोरत होती आणि म्हणून मधुभाऊंनी तिला पकडलं होतं आणि त्या दोघांमध्ये त्याच्यावरून थोडा वाद सुरू होता. इतक्यात मी तिथे पोहोचले आणि राहिला प्रश्न माझ्या बंदुकीचा. तर मला बंदूक बाळगण्याची सवय पूर्वीपासून आहे. माझे वडील तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 2 नंबरचे सगळे धंदे करतात, इनलिगल कामं करतात. त्यामुळे माझ्यावरती लोकांचा डोळा असतो. मला कोणी इजा करू नये म्हणून माझ्या वडिलांनी माझ्याकडे बंदूक दिले. त्याचं लायसन्ससुद्धा माझ्याकडे आहे, त्यामुळे मी बंदूक वापरते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मुद्द्यावर या. त्यावर पुढे साक्षी सांगते की हो, माझी बंदूक त्या दिवशी माझ्याबरोबर होती. बंदूक माझ्या हातात होती कारण रात्र खूप झाली होती, आसपास कोणी लोकंसुद्धा नव्हती. आणि प्रियाने याच गोष्टीचा फायदा घेतला. माझ्या हातातली बंदूक तिने हिसकावून घेतली आणि तिला ती गोळी मधुभाऊंवरती चालवायची होती. पण मी आणि विलास काका आम्ही दोघंजणं मध्ये पडून त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि दरम्यान ती गोळी विलास काकांच्या छातीत लागली आणि त्यांचा जीव गेला. त्याबरोबर लगेचच आता दामिनी म्हणते, केस सॉल्व मिलॉर्ड, तुमच्यासमोर सर्व काही खरं माझ्या अशिलाने सांगितलं. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही केस सॉल्व नाही आहे, मला प्रियाला काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत, प्रियाला बोलवा. आणि मग आता प्रियाला बोलावलं जातं. अर्जुन प्रियाला म्हणतो, आता तू खरं खरं सांग, तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खरं काय? त्याबरोबर आता प्रिया म्हणायला लागते, साक्षीने आता कोर्टात जे काही सांगितलं ना ते सगळं अगदी साफ खोटं आहे, साफ खोटं. मी सांगते त्या दिवशी तिथे काय घडलं होतं ते. आणि मग ती सांगायला लागते की विलास हा साक्षीचा आणि तिच्या बापाचाच माणूस होता. त्यांनीच त्याला आमच्या आश्रमात पाठवलं होतं आश्रमाचे खरे कागदपत्र शोधून काढण्यासाठी. पण विलासला वाचता लिहिताच येत नव्हतं, त्यामुळे विलासला पेपर शोधता येणार नव्हते. आणि म्हणून मग साक्षी ते पेपर शोधण्यासाठी त्या ठिकाणी आली. मधुभाऊ भाजी आणायलाच गेले होते, तर सोमू, मानसी, रश्मी, काका काकू, सायली, कुसुमताई हे सगळेजण त्या दिवशी पिक्चरला गेले होते. घरात फक्त मीच आणि विलास काकाच होतो. मी घरात माझं पोट दुखतंय असं सांगून थांबले होते, तर विलास काका मला काही कळत नाही त्या पिक्चरातलं वगैरे असं बोलून घरी थांबले होते. मी पोट दुखायचं नाटक केलं आणि जाऊन झोपले. मधुभाऊ माझ्या बरं नाही आहे, त्यामुळे मला न काम सांगता स्वतःच भाजी आणायला गेले. घरात कोणीच नाही आहे हे बघून आम्हीच
साक्षीला फोन करून बोलवून घेतलं. साक्षी घरी आली आणि मग आम्ही शोधाशोध करायला सुरुवात केली. आम्ही कागदपत्र शोधत होतो आश्रमाचे. इतक्यात तिथे मधुभाऊ आले आणि मग मधुभाऊंना बघून आता आम्ही तिघंही घाबरलो होतो. मधुभाऊ पोलिसांना बोलवण्याची भाषा करत होते. त्याबरोबर साक्षीने पिस्तूल काढलं आणि मधुभाऊंना ती घाबरवत होती, धमकवत होती की जर पोलिसांना फोन वगैरे करण्याच्या फंद्यात पडलात तर मग मी तुमच्यावरती गोळी चालवेन आणि तुमचा जीव जाईल. त्यावेळेस मधुभाऊ तिच्याबरोबर हातापायी करायला लागले. बंदूक खाली कर, खाली कर ते म्हणत होते. दरम्यान साक्षीसुद्धा हातापायी करत होती आणि ती गोळी विलासला लागली साक्षीच्या हातून. या सगळ्यात साक्षीची चूक आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, मिलॉर्ड आता बघितलं, आता एकाच टीममधल्या दोन्ही मुली फुटल्यावर एकामेकी विरुद्धच साक्ष देत आहेत. आता ह्या दोघी एकमेकी विरुद्ध जरी साक्ष देत असल्या तरी प्रियाचं मत आहे की खून साक्षीने केला, साक्षीचं मत आहे खून प्रियाने केला. पण या दोघींपैकी एकीचंही मत हे नाही आहे की खून माझे अशील मधुकर पाटील यांनी केला. याचा अर्थ हाच होतो की माझे अशील मधुकर पाटील हे या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत. यांना उगाचच्या उगाच कोर्टाची पायरी रोजच्या रोज चढावी लागते आणि माझे अशील वृद्ध असल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टींचा मनस्ताप होतो. माझी कोर्टाला इतकीच विनंती आहे की जर माझे अशील मधुकर पाटील हे निर्दोष आहेत हे तुम्हाला कळतंय तर मग त्यांची लवकरात लवकर निर्दोष मुक्तता करण्यात यावी आणि त्यांना ह्या केसमध्ये त्यांचा काहीही दोष नाही आहे हे सुद्धा सांगण्यात यावं. त्याबरोबर आता दामिनी म्हणत असते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, अजूनही हे सिद्ध झालेलं नाही आहे की हे निर्दोष आहेत. मग हे असं कसं काय बोलू शकतात वकील साहेब. त्याबरोबर आता जज या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. जज सांगतो की आपण ह्या कोर्टाचा थोड्या वेळासाठी ब्रेक घेऊ आणि नंतर पुन्हा हीच केस हाच खटला सुरू राहील. त्यानंतर आता ब्रेक होऊन जातो. साक्षी आणि प्रिया एकमेकीच्या समोरासमोर आलेले असतात. साक्षी प्रियाला म्हणत असते, तू मला फसवण्याचा प्रयत्न केलास ना, पण बघ माझी वकील इतकी हुशार आहे की तिने तुझा डाव तुझ्यावरतीच उलटवला. आता तू या सगळ्यातून सुटणं शक्य नाही आहे प्रिया. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अगं मूर्ख मुली, मला अडकवण्याच्या नादात या सगळ्यात तू अडकलीस, त्याचं काय. त्यावर साक्षी म्हणत असते, ते काय करायचं ती माझी वकील बरोबर बघून घेईन, पण मी तुला सोडणार नाही प्रिया. तू मला खोटं वागायला सांगितलं, जर तू माझ्याशी खोटं बोलली नसतीस, मला उगाचच्या उगाच कोर्टात स्वतःची अक्कल वापरायला लावली नसतीस तर काल मी सेफ झाले असते. पण तुझ्यामुळे घडलं हे सगळं. आता मी तुला सोडणार नाही. ते मधुकर पाटील सुटले तरी मला काही फरक पडत नाही, पण तू माझ्याबरोबर जो खोटारडेपणा केलायस ना त्याचं फळ, त्याची शिक्षा तुला भोगता आलीच पाहिजे आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीसुद्धा माझी तयारी आहे. त्याबरोबर आता इकडे प्रियासुद्धा म्हणत असते, तू हे विसरू नकोस की खून खरोखर मी किंवा मधुभाऊने नाही तर तू केलेला आहेस आणि जर तू दोषी आहेस तर तुला शिक्षा ही होणारच. मग तू काहीही कर आणि काहीही नको करूस. आतापर्यंत तुझी चांगली मैत्रीण म्हणून मी तुझी साथ देत होते, पण आता तू हा सगळा आरोप माझ्यावरती टाकून, माझ्यावरती ढकलून खूप मोठी तुझ्या आयुष्यातली चूक केलेली आहेस. आता तुला कळेल की नक्की ही प्रिया काय चीज आहे. अगं त्या आश्रमात राहून जर मी त्या मधुभाऊंची, त्या सोमू, मानसी, रश्मी, कुसुमताई, काका काकू यांचे कुणाचेच होऊ शकले नाही तर मी तुझी तरी काय होणार आहे बघ. नाही जर मी तुला अद्दल घडवली ना तर नाव नाही सांगणार प्रिया मधुकर म्हणून. त्याबरोबर आता इकडे साक्षी म्हणत असते, बघूया ना कोण कोणाला कशी अद्दल घडवतं ते. मी जर नाही तुला अद्दल घडवली तर मी माझं नाव नाही सांगणार साक्षी शिखरे. मी पुन्हा बिल्डर म्हणून कधीच कुठलंच काम हातात नाही करायला घेणार. बस. त्यानंतर आता कोर्ट हे पुन्हा सुरू झालेलं असतं. अर्जुनला ओपनिंग स्टेटमेंट द्यायला जजने सांगितलेलं असतं. अर्जुन त्याचं ओपनिंग स्टेटमेंट सुरू करत म्हणतो की मिलॉर्ड, ओपनिंग स्टेटमेंट देण्यासारखं सध्या तरी काहीच नाही आहे. सध्या जी काही केस आहे ती सगळीच आपल्यासमोर अगदी खुलेपणी ओपन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्या पुराव्यांना व्यवस्थित पडताळून, व्यवस्थित सगळ्या पुराव्यांचा अभ्यास करून जो काही निर्णय असेल तो द्यावा आणि माझे अशील मधुकर पाटील हे निर्दोष आहे हे सिद्ध व्हावं. मी पुन्हा पुन्हा कोर्टाला हीच विनंती करतोय की माझे अशील निर्दोष आहेत आणि त्यांची निर्दोष मुक्ततासुद्धा व्हावी. त्याबरोबर आता जज हे म्हणायला लागतात, सगळेच पुरावे, सगळेच कागदपत्र पाहता ही गोष्ट लक्षात येते की साक्षी आणि प्रिया ह्या दोघीजणी एकमेकीला खूप आधीपासून ओळखतात. त्याचबरोबर त्या दोघींचीही एकमेकीबरोबर मैत्रीसुद्धा खूप चांगली होती. तसंच आता दोघींनी एकमेकाच्या विरोधात साक्षी दिलेली आहे. याचा अर्थ त्या दोघीही आता सध्या तरी विरुद्ध गटांमध्ये सामील झालेल्या आहेत. त्यामुळे आता नक्की खरं काय आहे हे जर शोधून काढायचं असेल तर कोर्ट पोलिसांनाच आदेश देतं आहे की पोलिसांनी आता ह्या सर्व गुन्ह्याची अगदी व्यवस्थित पुन्हा एकदा कसून शहानिशा करा. त्याचबरोबर ह्या दोघींची वेगवेगळी चौकशी करा, यांतल्या घरातल्यांची सुद्धा वेगवेगळी चौकशी करा. तसंच आश्रमात पुन्हा जाऊन शोध घ्या.
पुन्हा जर तिथे काही सापडलं तर मे बी त्याचासुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याबरोबर आता लगेचच पोलीस हे या सर्व गोष्टी मान्य करतात. तर दामिनीला मात्र आता अर्जुनने हे जे काही करायला लावलेलं असतं कोर्टात त्यामुळे टेन्शन आलेलं असतं की जर पुन्हा आता त्या आश्रमात शोधाशोध करायलाच कोणी गेलं आणि पुन्हा जर तिकडे काही नवीन पुरावा सापडला तर आणखीन काहीतरी गोंधळ होईल, आणखीन काहीतरी गडबड होईल. पण मग त्याआधी आपल्यालासुद्धा कोणाला तरी तिथे पाठवावं लागेल आणि तिथे कुठल्याही प्रकारचे पुरावे राहू द्यायचे नाही असं ती ठरवते. दामिनी ही केस जिंकण्यासाठी कुठल्याही हद्दीपर्यंत जाऊ शकते हे तर आपण पाहिलेच आहे. तर दुसरीकडे सायली ही अर्जुन जिंकल्यामुळे खूपच जास्त खुश असते. ती अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर बघा ना, 30 जुलैचा दिवस जसं जसा जवळ येत चालला आहे तसं तसं हळूहळू एक एक पान आपल्यासमोर उघडं होत चाललं आहे आणि जसं जसं एक पान उघडं होत चाललं आहे तसं तसं हळूहळू ह्या केसची दिशासुद्धा आता बदलत चालली आहे आणि मधुभाऊंवरती जो खुनाचा आळ 100% होता आता तो 90%वरून पार 15-16% आला आहे. जो मधुभाऊंवरती डाग होता तो आता साफ फिका पडत आला आहे आणि मला खात्री आहे हा डाग आता जरी फिका पडत आला असला ना तरी तुम्ही खूप लवकरच मधुभाऊ निर्दोष आहेत, त्यांची या सगळ्यात काही चूक नाही आहे हे सिद्ध कराल आणि माझे मधुभाऊ निर्दोषपणे सुटून बाहेर येतील. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे अर्जुन सर. मी तुमचे उपकार आयुष्यात कधीच नाही विसरू शकणार. तुम्ही फक्त माझा नवरा म्हणूनच कर्तव्य नाही बजावलं तर तुम्ही मधुभाऊंचा जावई म्हणून सुद्धा कर्तव्य बजावलं. आज तुम्हाला नाही माहीत मधुभाऊंना वाचून तुम्ही कितीतरी मुलांना एक आधार निर्माण करून देत आहे. लहान असल्यापासून मधुभाऊंनी आम्हाला वडिलांसारखं सांभाळलं आहे. आता प्रियाला जरी त्याची जाणीव नसली तरी मधुभाऊंनी प्रियाची सुद्धा खूप काळजी घेतली आहे. तिला काय हवं आहे नको आहे ते सगळं बघितलं आहे. त्यामुळे मधुभाऊंना हे असं तुरुंगात पाहताना आम्हा सगळ्यांनाच खूप त्रास होत होता. पण आता तुमच्यामुळे आम्हा सगळ्यांचाच हा त्रास कायमचा दूर होणार आहे. कारण आमचे मधुभाऊ लवकरात लवकर तुमच्यामुळे अर्जुन सर तुमच्यामुळे आमच्याबरोबर राहायला येणार आहेत. काय सांगू तुम्हाला मी किती खुश आहे. त्यावर अर्जुन म्हणतो एका पद्धतीने सांगता येऊ शकतं. त्यावर सायली विचारते ते कसं. अर्जुन म्हणतो तुमच्या हातची स्ट्रॉंग कॉफी. घरी गेल्यावर मस्त स्ट्रॉंग कॉफी बनवा, दोघंजणं स्ट्रॉंग कॉफी घेत घेत गप्पा मारू. मग बघा तुमचा जो काही आनंद आहे तो तुम्ही आपोआप माझ्यापर्यंत शेअर कराल आणि मला तो कळेलही. त्याबरोबर सायली म्हणते ठीक आहे ठरलं. मग आता ते दोघंजणं घरी यायला निघतात. तर दुसरीकडे आता प्रियाला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला वाटत असतं की इथे साक्षीला वाचवण्यासाठी तिचा बाप आहे, तिची वकील एवढी खमकी आहे, पण मला वाचवण्यासाठी कोण येईल, मला कोण ह्या सगळ्या दलदलीतून बाहेर काढेल जर मी ह्यात फसले. आणि आता मी तर ह्या सगळ्यामध्ये फसून गेलेलीच आहे. काय करू हा प्रश्न आता तिला पडत असतो. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली मात्र खूपच जास्त आनंदात असतात. त्यांना वाटत असतं की एकदाचे मधुभाऊ सुटले की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.